जिजाऊला महाराष्ट्राचा राजा त्या राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आला. ऐका दादांनो, घड्याळचा काटा टाइमावरती जाऊन पोचलाय, मला थांबायचं. ऐका, महाराष्ट्राचा लाडका राजा, जाणता राजा छत्रपती शिवराय जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आले. काय केले असेल त्या मातेने? ऐका, काय केले असेल त्या माते? श्रीमद भागवत कथा ऐकली, श्रीमद भागवत कथा ऐकली, शिवमहापुराण ऐकलं, शूरवीरांचे चरित्र ऐकले. त्यावेळेला कुठं महाराष्ट्रामध्ये रत्न जन्माला आलं, त्याचं नाव आहे छत्रपती शिवराय. अरे कलम नव्हती, कायदा नव्हता, कलम नव्हती, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हती, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा शिवबा राजा, माझा शिवबा राजा. ऐका, अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होता तो सबकी सुल्तान होती थी. सुभेदाराची सून आणली होती दादा. ऐका, अरे तुम्हा आपल्याला इथं बसण्याचा अधिकार जर कधी प्राप्त झाला असेल तर छत्रपती शिवरायांच्यामुळे तुम्हा आपल्याला इथं बसता येतं. त्या राजांचे उपकार आहे. आपल्याला तो राजा जर जन्माला आला नसता तर परवानगी घ्यावी लागली असती. हुजूर, हम थोड़ा सा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी? नहीं मिलेगी. हुजूर, हम थोड़ा सा श्रीमद भागवत कथा श्रवण करना चाहते हैं, प्रहलाद जी महाराज के मुखारविंद से हमें परवानगी मिलेगी? नहीं मिलेगी. पण हे उपकार माझ्या राजाचे आहे दादा, हे उपकार माझ्या राजाचे आहे. जगदंबा भवानी मातेच्या पुढे आराधना केली. माते, माझ्या पोटी जर कधी बाळ जन्माला घालायचं असेल तर हिंदूची अस्मिता जागृत करणारा, सर्वांना भगव्या तुझ्या खाली एकत्रित आणणारा असा बाळ माझ्या पोटी जन्माला घाल. तो राजा म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवराय. तो राजा म्हणजे जाणता छत्रपती शिवराय. आणि त्या राजानं